ताईंनो, ही गोष्ट आपण खरं तर खूप गंभीरतेने घेण्याची आजची गरज आहे. आपण स्वतःला नेहमी मागे ठेवतो किंवा बॅकफूटवर आपण असतो आणि घरातल्यांचं आपण सगळं काही आवरून देतो. आपल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथे अगदी नीटनेटकेपणा आपल्या अंगामध्ये असतो. पण आपण स्वतः जिथे येतो ना, तर आपण आपली काळजी अजिबात घेत नाही. स्वतःला कुठेतरी शेवट ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला सांगू, तो पहिला दिवस यायला ना खूप वेळ आपण घेतो. आणि ज्या दिवशी आपली सुरुवात होईल, पहिला दिवस येईल, तर तो दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतल पर्व. आपल्या चॅनेलवर 4 सबस्क्रायबर झालेले आहेत सध्या, पण काही हरकत नाही. मी व्हिडिओज खूप दिवसानंतर घेऊन येते, कारण माझं अजून दुसरं एक चॅनल आहे. आणि माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्यासोबत काय झालेलं आहे, म्हणजे माझ्या चॅनलसोबत काय झालं आणि मी दुसरं चॅनल का सुरू केलं, या चॅनलवर मी तुम्हाला काय सांगू पाहते. तर ते सगळं मी काही सांगितलं. एक प्रकारे माझी आता नवीन सुरुवात झालेली आहे आणि मग त्या चॅनलवर सुद्धा लक्ष देणं मला गरजेचंच आहे. आता जो लास्टचा व्हिडिओ मी केला होता ना, तर तो करून सुद्धा माझ्या मते 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले असतील. पण मग माझी इच्छा आहे की मी या चॅनलवर सुद्धा कंटिन्यू राहावं. म्हणजे आठवड्यातून मी एखादा एक का होईना व्हिडिओ केला तरी पण मी समाधानी राहील. पण माझी हीच इच्छा आहे की हा जर चॅनल मी सुरू केलेला आहे तर त्याच्यावर व्हिडिओ टाकणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. कारण की काय झालेलं आहे ना, तर मी आजपर्यंत भरपूर चॅनल सुरू केले, त्यातले काही डिलीट केले, काहींवर मी कामच केलं नाही. 1-2 चॅनल माझे सक्सेसफुल झाले, त्यातलं एक खूप छान पद्धतीने माझं ग्रो झालेलं होतं. म्हणजे अजूनही आहे, मी अजून सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ टाकणं सोडलेलं नाहीये. पण तिथे कुठेतरी मला एक वेगळंच चित्र पाहायला भेटतंय आणि त्याच्यासाठी तुम्ही माझा पहिला व्हिडिओ नक्की पहा, त्याच्यात तुम्हाला समजेल. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की मी माझी वेट लॉस जर्नी सुरू केली, ती कशा पद्धतीने सुरू केली, माझा पहिला दिवस कधी सुरू झाला, तर ते सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी तब्बल 2 आठवड्यानंतर या चॅनलवर उगवले. आता बघा, नवीन चॅनल आहे आपलं आणि काम माझं पाहिजे तेवढ्या स्पीडनी या चॅनलवर नाही होते आपल्या दुसऱ्या चॅनलमुळे. त्याच्यामुळे सबस्क्रायबर थोडेसे कमी कमी याने येत आहे. पण तरी पण जे कोणी 4 जण माझ्या चॅनलवर आलेले आहेत ना, तर त्या सर्वांचे मी खूप आभार मानते की तुम्ही माझे सबस्क्रायबर नाही बघितले की ही जी आहे आपल्यासमोर व्हिडिओ घेऊन येते, तर बाई म्हणा, मुलगी म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, काही हरकत नाही. तर त्यांनी माझे सबस्क्रायबर नाही बघितले की किती आहे, 0 का असे ना, तरी पण त्या पहिल्या व्यक्तीने मला सबस्क्राईब केलं. त्याच्यानंतर बाकीच्या 3 जणांनी मला सबस्क्राईब केलं. तर काहीतरी आवडलं असेल, कुठेतरी काही गोष्टी चांगल्या वाटल्या असतील म्हणूनच केलं असेल असं मला वाटतं. तर वेट लॉस जर्नी मी सुरू केली 21 जून 2026 पासून. आणि ती मी कशी केली काय, तर तेही या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते. कारण मागचा व्हिडिओ जो मी शेअर केला त्याला फक्त 9 व्ह्यूज आलेले आहेत आणि याच्यावरून मला कळतंय की अजून खूप जास्त जणांपर्यंत आपलं चॅनल पोहोचलं नाहीये. तर मी सुद्धा तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य मुलगी आहे, स्त्री आहे. मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे, शर्विला आहे त्याचं नाव, आणि तो आता सध्या ज्युनियर KG मध्ये आहे. तर माझा एकच मुलगा आहे. तर मग डिलिव्हरी वगैरे जो काही आपला काळ असतो ना, तर थोडंसं जातच का आपण स्वतःकडे लक्ष वगैरे देऊ शकत नाही. आणि मध्यंतरी थोडे हेल्थ इश्यूज पण माझे झाले होते, त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त काळ मला आरामच करावा लागला. आणि मग घरात कोणीतरी होतं, म्हणजे आपण आजारी असलं तर आपली काळजी घ्यायला नक्कीच कोण येतं, आपली आई येते. तर मग मम्मी बरेच दिवस इथे होती आणि माझ्यामध्ये त्राण नव्हते राहिले, म्हणजे खूप जास्त अशक्तपणा मला त्या काळामध्ये होता. पण मग हालचाल आपली कमी झाल्यामुळे काय होतं की आपलं वजन आहे जे साहजिकपणे वाढून जातं. तर त्यावेळेस माझं वजन 3-4 किलोंनी कमी झालं होतं, कारण मला जेवण पण जात नाही, खूप जास्त अशक्तपणा आला होता. पण मग जसं जसं मी बरी झाले तसं मी आपलं जे आहे ते रेग्युलरच जेवण करायचे. म्हणजे असं काही नाही की मला त्यावेळेस खूप जास्त जेवायला वगैरे मिळालं नाही. मग मी आता बरी झाली आहे तर मग काय खाऊन काही नाही आणि ओव्हर इटिंग करते असं काही विषय नाही. पण मग एवढंच आहे की मी संतुलित आहार असं घेत नव्हते की जे आहे आपल्या घरामध्ये जे बनतंय, मग त्याच्यामध्ये प्रोटीन किती, कार्ब्स किती, किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत विटॅमिन्स आपल्याला किती मिळतात ते काही बघत नव्हते. सर्वसामान्य तुमच्या आमच्या घरामध्ये जे काही जेवण बनतं तर तेच जे माझ्या घरात आहे ते मी खायची. पण मग असं झालं की तेवढा जो काही काळ गेला ना की ज्याच्यामध्ये माझं वजन 3-4 किलोंनी कमी झालं,
ते अचानकपणे खूप म्हणजे 3-4 किलो इतक्या पटकन वाढलं तर काही माप नाही. म्हणजे जे तेव्हा माझं वजन आहे ना, एक नॉर्मली जेव्हा मी आजारी नव्हते, व्यवस्थित होते, तेव्हा माझं वजन तरी 68-70 असं होतं. मग जेव्हा मी ट्रीटमेंट घेत होते, आजारी होते, तर तेव्हा माझं वजन 66, 65, 64 असं दिसायचं. म्हणजे दररोज किंवा 7-8 दिवसाच्या गॅपने जर केलं ना तर अशा पद्धतीने दिसायचं. पण जशी मी त्याच्यातून थोडीशी बाहेर आले किंवा मला बरं वाटायला लागलं, तर माझ्या वजनाने इतका पिकअप धरला, डायरेक्ट मी 71-72 वर जाऊन पोहोचले. तर जेव्हा 70च्या पुढे जसं गेलं तसं मला इतकं वाईट वाटायला लागलं की अरे, आधीच आपण थोडंसं ओव्हरवेटमध्ये येतो. आता माझी उंची आहे 5.3 म्हणजे 5 फूट 3 इंच अशी माझी उंची आहे. तर मग त्यानुसार माझं वजन पाहिजे 52 पर्यंत पाहिजे. म्हणजे आता बघा, BMI नुसार आपलं वजन कसं काढायचं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. आता हा व्हिडिओ आहे ना, बोलताना थोडासा मिक्सच होईल की मी एक विषय सुरू केला की मी तिथपर्यंत जाते, परत दुसरा विषय घेऊन येते. पण जोपर्यंत आपल्या व्हिडिओची अशी लिंक बसत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ समजायला कदाचित थोडाफार वेळही लागू शकतो. तर तुम्हाला सुद्धा तुमची BMI नुसार म्हणजे वजन किती आहे ते काढायचं असेल तर ते तुम्ही कसं काढायचं, तर BMI इज इक्वल टू आपलं जे सध्याचं वजन आहे ना, तर ते टाकायचं आणि त्याच्या खाली म्हणजे भागिले वजन भागिले आपली उंची मीटरमध्ये त्याचा स्क्वेअर. म्हणजे BMI इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय हाईट इन मीटर चा स्क्वेअर. म्हणजे तसं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं, वजन गुणिले 10,000 भागिले आपली उंची सेंटीमीटरमध्ये टाकायची आणि तिचा वर्ग करायचा. आता समजा एखाद्याची उंची 165 सेंटीमीटर आहे आणि वजन आहे 70 किलो, तर मग 70 गुणिले 10,000 त्याच्या भागिले काय करायचं, 165 गुणिले 165 आणि त्याच्यानंतर जो काही BMI येतो तर तो असतो. म्हणजे त्याच्यानुसार मग आपलं वजन किती आहे ते तुम्ही नेटवर, ChatGPT वर वगैरे शोधू शकता. तर अशा पद्धतीने BMI काढला जातो. आणि माझ्या उंचीनुसार तुम्हाला सांगितलं की 5 फूट 3 इंच जर आपली उंची आहे, तर त्याच्यानुसार आपलं जे वजन आहे ते 52-55 जरा व्यवस्थित राहील. म्हणजे तिथे एक नॉर्मल श्रेणी येईल. पण आपण खूप 60च्या पुढे, 62-65च्या पुढे किंवा 70 पर्यंत तर नक्कीच आपण ओव्हरवेटमध्ये येतो. तर तसंच काही माझं झालेलं आहे. आणि कसं आहे, उंची असल्यामुळे ना माझं वजन म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की तू खूपच जाड झालेली आहे किंवा ओव्हरवेट दिसते, असं काही माझं दिसत नव्हतं. पण मला स्वतःलाच ते जाणवायला लागलेलं होतं. तर ते मला कसं जाणवायला लागलं मी ते तुम्हाला सांगते. तर आहे ना, तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ बघा, या चॅनेलवरचा नंबर 2 जो व्हिडिओ आहे ना, तर तो बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच ड्रेसवर दिसेल आणि मी ना तिथे तुम्हाला मी जो काही किराणा घेतला ना घरगुती, तर तो व्हिडिओ शेअर केलेला होता. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज माझे जे गाल आहे ना ते थोडेसे तुम्हाला बारीक दिसत असतील, म्हणजे असे जरा मापात दिसत असतील. आणि ही जी चीन आहे ना, तर ती पण माझी बऱ्यापैकी कमी झालेली आहे, हे मला स्वतःला जाणवतंय. पण तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघाल ना, तर तुम्हाला सुद्धा ते कळेल की आधी मी कशी दिसत होते आणि आत्ता कशी दिसते. म्हणजे खूप काही बदल माझ्यात झालेला आहे एवढ्या काही दिवसांमध्ये, असा काही विषय नाही. पण मला स्वतःला जाणवतंय की मी त्या व्हिडिओमध्ये कशी दिसत होते, किंवा आता जेव्हापासून मी वेट लॉस जर्नी सुरू केली तेव्हापासून मला जाणवतंय की आपल्यात थोडाफार का होईना बदल झालेला आहे. आता बघा, एकाएकी तर काही सगळं होणार नाही. तूप खाल्ल्याने लगेच काही आपल्याला रूप येणार नाही. कारण एवढ्या दिवस जर आपण संतुलित आहार नाही घेतला किंवा आपल्याला ते समज नसते ना, एक प्रकारची अक्कल नाही असंच म्हटलं तरी चालेल, की आपल्याला माहिती नाहीये की किती प्रोटीन घेतलं पाहिजे. आणि आपल्या भारत देशामध्ये ना प्रोटीनचा विचारच केला जात नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की फक्त प्रोटीनच खायचं, पण ते किती खायचं, बाकी किती खायचं याचा पण आपल्याला एक अंदाज असला पाहिजे. म्हणजे सगळं काही व्यवस्थित होतं. आणि आपल्याला काही खूप फॅन्सी डाएट करायचा नाहीये किंवा एकदमच एका महिन्यातच 10 किलो कमी करायचं असं काही नाही. आपण व्हिडिओ बघतो, बऱ्याच ठिकाणी टायटल दिलेले असतात, थंबनेल दिलेले असतात की एका महिन्यात तुम्ही 10 किलो, 15 किलो, 12 किलो कमी करू शकता. पण असं काही होत नाही. आता अर्थात कसं आहे माहिती आहे का, जर आपण सरळ मार्गाने काही युट्यूबवर टाकायला गेलो ना, तर लोक आपल्याला बघत नाही. त्याच्यामुळे असं काहीतरी एक फंडा आपल्याला वापरावाच लागतो, थंबनेलमध्ये म्हणा किंवा टायटलमध्ये म्हणा. अगदीच खूप जास्त बदल नाही करता येत. आता आपल्याला काही त्याच्यावर बोलायचं नाहीये कारण टेक्निकल चॅनल नाही आपलं. पण तरी एक थोडक्यात तुम्हाला सांगते की आपण समजा थोडंफार माल मसाला लावून किंवा असं थोडंसं अट्रॅक्टिव्ह करून जर ते थंबनेल किंवा टायटल नाही दिलं ना,
तर आपला व्हिडिओ खरंच कोणी बघणार नाही. कारण आपली माहिती किती पण चांगली असली ना, आपण एकदम सरळ मार्गाने जर ते टाकलं ना, तर आपण जे म्हणतो ना की लोकांना त्याची किंमत नसते. त्याच्यामुळे मग त्या लोकांना पण व्हिडिओ बनवताना असं टाकावं लागतं. मी काही माझ्या व्हिडिओत असं काही तुम्हाला टाकून काही भुलवणार नाहीये, जे आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करते. कारण एक प्रकारे माझी लाईफस्टाईल मी तुमच्याशी शेअर करते आणि माझी वेट लॉस जर्नी मी तुम्हाला सांगितली की 21 जून 2026ला सुरू केली. त्यावेळेस माझं वजन आलं होतं 71.20 आणि त्याच्या अगोदर मी फॉलोअपला गेली होती डॉक्टरांकडे, तर तिथे माझं वजन 72 दाखवलं होतं. पण तेव्हा माझी सोनोग्राफी होती, त्याच्यामुळे मग कदाचित जवळपास मी 2 बॉटल पाणी पिले असेल 1-1 लिटरचे, म्हणजे 2 लिटर पाणी मी पिले आणि घरून जेवण पण करून गेलो होतं आम्ही. तर मग साहजिक आहे, आपण एवढं पाणी पिलं म्हणजे पाण्याचं पण ते वजन असणार आहे. मग 71.20 म्हणजे मला ते खूपच जास्त वाटायला लागलं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, की आपण हे असं मांडी घालून बसतो ना, तर आपल्याला ते डायरेक्ट उठता आलं पाहिजे. आणि मी अगदी सहजपणे उठायची पहिले, पण नंतर मला असं जाणवायला लागलं की माझं वजन वाढलंय ना, तर त्याचा एक ड्रॉबॅक असा की मला आहे ना असं आपला पंजा आहे ना असा खाली टेकवायचा, फरशीवर इथे जमिनीवर टेकवायचा आणि असं टेकू देऊनच मला उठायला लागायचं. मग ते मला कुठेतरी वेगळंच वाटायला लागलं की एकदम म्हणजे नाही का वय झाल्यासारखं किंवा म्हाताऱ्या माणसांसारखी आपली गत व्हायला लागलेली आहे, किंवा थोडंसं नाही का गुडघे पण थोडं नाही दुखल्यासारखं मला व्हायचं, किंवा आपण स्कूटीवर बसायला लागलो ना तरी पण मला लवकर बसता येत नव्हतं, किंवा माझं वेट कुठेतरी जास्त झालेलं आहे हे मला जाणवायला लागलं होतं. म्हणजे काही का होईना साईन मला त्याचे जाणवायला लागले होते. म्हटलं आता नाही, आणि हे 70च्या पुढे म्हणजे खूपच जास्त झालं असं मला वाटायचं. आणि पूर्ण चेहऱ्यावर अशी सूज मला जाणवायची, सकाळी उठल्यावर तर जास्त जाणवायची. मग मी सुरू केलं. पण आता बघा कसं होतं ना माणसाचं, की आज करू उद्या करू, हे खाल्लं की मग करू, किंवा आता पुढे हा सण आहे, आपल्याला इकडे गावाला जायचंय, फिरायला जायचंय, काय म्हणजे मिस्टरांनी म्हणायचं काय तुझं तू डाएटचं धरून बसली, आजचे दिवस नको करू, उद्यापासून कर. म्हणजे घरच्यांच्या याला पण आपण कधी कधी असं इमोशनल बळी पडतो. अर्थात त्यांची काही चूक नसते, त्यांचं आपल्यावर प्रेम पण असतं, पण मग काहीतरी आपल्याला मिळवायचंय ना, तर काही गोष्टींचा त्याग आपण केलाच पाहिजे. मग 71.20 पाहिलं आणि मी कुठेतरी हे घेतलं. त्याच्या अगोदर माझं काय असायचं, आपण जेव्हा टी व्ही वगैरे बघतो तर मी ना डाएटचे, वेट लॉसचे व्हिडिओ बघायचे, किंवा वेट लॉसचे जे मोटिवेशनल स्टोरी जे असतात, हिंदी मराठी मग काही पण असो, एकदम मन लावून बघायचे. परत इंस्टाग्रामवर आपले जे रील्स आपण स्क्रोल करत असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी दुसरं काही बघणार नाही, पण मला तेच बघायला आवडायचं. कारण मला कुणाकडून तरी मोटिवेशन घ्यायला म्हणजे असं आवडतं की चांगलं होतंय ना त्यांचं, तर त्यांच्याकडून आपण पण काहीतरी शिकलं पाहिजे. तर मग त्या रील्स मधून पण मी खूप मोटिवेट व्हायचे की कशा होत्या या मुली, आता कशा झाल्या, म्हणजे एकदम त्यांची ट्रान्सफॉर्मेशन त्यांचं झालेलं आहे. तर ती जर्नी पाहून मला आनंद व्हायचा. मग मला पण तसं व्हायचंय, मला पण तसं करायचंय. पण माझी सुरुवात, तो पहिला दिवस कधी येतच नव्हता. मग असं करता करता मला कुठेतरी असं वाटायला लागलं की मी नुसते ते रील्स बघून मोटिवेट होऊन एक दिवस मला त्यांचा पण काही फरक पडणार नाही. म्हणजे बघा, एक काळ होता असा की लग्न झाल्यानंतर म्हणजे काही दिवस मी UPSCची वगैरे तयारी केली, एकदा एक्झाम पण दिली, पण कोविड आला, त्याच्यानंतर माझं बाळ झालं. मग मला ती जर्नी माझी सोडून द्यावी लागली. म्हणजे काय काय नाही करून बघितलं मी, पण असो प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवायला येते. मग त्यावेळेस मी जे IAS झालेले आहेत ना, तर त्यांच्या खूप साऱ्या स्टोरीज, त्यांचे व्हिडिओ वगैरे बघायचे. तेव्हा माझ्यामध्ये इंस्टाग्राम म्हणजे एवढं पण काही फेमस नव्हतं. 2017, 18, 19 असं नंतर आलं, म्हणजे टिकटॉक गेल्यानंतरच इंस्टाग्राम आलं. पण मग कसं आहे, ते व्हिडिओ बघायला मला खूप आवडायचं. मी फक्त त्यांचं बघून ते मोटिवेट व्हायचे. पण नुसतं मोटिवेट होणं आणि IAS आपल्याला व्हायचंय, तर मग अभ्यास करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तो मला खूप दिवसानंतर कळाला. आणि काय झालं, नंतर मला ते व्हिडिओ पाहून पण मोटिवेशन मिळत नव्हतं. म्हणजे इतके ते व्हिडिओ वगैरे मी बघितले आणि नुसतं व्हिडिओ बघितले, मी काही एवढी कृती केली नाही किंवा त्यानुसार माझा अभ्यास झाला नाही. अर्थात मला मार्गदर्शन करायला एवढं कोणी मिळालं नाही. आपण अभ्यास करतो, पण आपल्याला एक गाईड, एक मार्गदर्शक कोणीतरी मिळाला ना, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो, याच्यात काही शंका नाही. पण मला नाही मिळालं, असो. पण
त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की एक वेळ अशी आली की मला ते व्हिडिओ पाहून सुद्धा फरक पडेना, म्हणून मी इथे निर्णय घेतला की आपल्याला वजन कमी करायचंय, म्हणजे आपण एक हेल्दी मार्ग आपल्यासाठी निवडतोय, आपल्याला चांगलं आरोग्य पाहिजे. आपण नुकतंच एका मोठ्या सिच्युएशन मधून गेलेलो आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आरोग्याची किंमत ही चांगल्या प्रकारे कळलेली आहे की निरोगी असणं काय असतं. तर मग मी म्हटलं की नाही, आता आपण सुरू करायचं, नाही तर माझ्याकडून असं होईल की हे जे मी वेट लॉसचे व्हिडिओ बघते तर त्याचाही मला काही फरक पडणार नाही. तर मग मी सुरुवात केली तर मग त्या दिवशी रविवारच होता. मग मी काय केलं, सकाळी मिस्टरांबरोबर गेली. तर रविवारी कसं आमच्याकडे म्हणजे मिसळ खायला जातातच बरेच जण बाहेर. तर मग मी जास्त काही पाव घेतले, त्याच्याबरोबर जेवढे 2 दिले होते ते खाल्ले, मिसळ खाल्ली. आणि घरी आल्यानंतर म्हणजे आता रविवार कसा आपला निवांत असतो, मग मी ना थोडासा झोपण्याचा विचार करत होते, पण मनात माझं चालू होतं की अरे हा वेळ मी वाया घालवण्यापेक्षा मी 10,000 पावलं चालली पाहिजे. तर मग मनात विचारच करत होते, उठू की नको, की झोपून घेऊ, मस्त संडे आज एन्जॉय करू, आराम करू. पण माझे मिस्टर मला म्हटले की अगं तुला वेट लॉसला सुरुवात करायची, मग चल ना म्हणे 10,000 पावलं चालून घे म्हणे. आणि माझा मुलगा कसं पार्कमध्ये यायला नाही म्हणतो, किंवा तिकडे आमच्याकडे जॉगिंग ट्रॅक आहे तिकडे यायला पण नाही म्हणतो की नको मला नाही यायचं. त्याला घरामध्ये गाड्या वगैरे त्याच्या खेळायच्या असतात, किंवा खाली पार्किंगमध्ये जरी चाल म्हटलं ना नाही, तर मला म्हणतो इथेच तुझं जॉगिंग ट्रॅक आहे, इथंच तू चल. मग मी ना काही दिवस ते डान्स विथ दीप्ती आहे ना त्यांचे व्हिडिओ बघायचे, आणि त्या ज्या पद्धतीने शिकवतात तर त्यांचं बघून बघून मी करायचे. असं तसं म्हणजे त्यांचा व्हिडिओ जेवढ्या लांबीचा असेल, म्हणजे 35 मिनिटं, 40 मिनिटं, 28 मिनिटं काय काय असेल, तर तेवढ्यानुसार मी करायचे आणि माझा पूर्ण घाम निघायचा. तर मी 8-15 दिवस ते केलं. पण मग आहारामध्ये मी काही एवढा विशेष बदल नव्हता केला. आपलं जे आहे ते मी खायचे, आणि समजा मी 1.5 पोळी खात असेल तर मग 1 खायचे, किंवा मग जरी 1 पोळी खाल्ली तर भात पण असायचा, असं माझं असायचं. पण म्हणजे आहारामध्ये माझी कुठेतरी चूक होतच होती. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर पाहिजे तेवढं माझं फॉलो होत नव्हतं. मग जी मी सुरुवात केली की मिस्टर मला म्हटले की चल तू 10,000 पावलं सुरुवात कर चालायला. मग मी घरातच हॉल ते बेडरूम म्हणजे अशी एक आमची बोळ दिसते डायरेक्ट, किंवा एक आपल्याला चालायला भरपूर स्पेस भेटते. तर मी चालली त्या दिवशी 10,000 पावलं चालली. मला इतकं मोटिवेशन मिळालं, म्हणजे साधारणतः 1,500-2,000 पावलं होईपर्यंत मनात माझ्या ना खूप आळस होता, कंटाळा होता. पण मग हळूहळू जसं मला दिसायला लागलं ना, आता माझ्याकडे ना कोणतं ॲप आहे, फिट हे ॲप आहे, बहुतेक गुगलचंच असेल ते, तुम्ही प्ले स्टोअरवर बघून घ्या. तर मग ते मी इन्स्टॉल केलं. मग त्याच्यावर मला दिसायचे की माझ्या किती स्टेप झालेले आहे. मग जसं मी 2-2.5 हजार पावलांच्या पुढे निघाली तर मला मोटिवेशन आलं, आणि मी खरोखर त्या दिवशी 10,000 पावलं चालली. आणि मग त्याच्यानंतर जी माझी सुरुवात झाली ती आजपर्यंत आहे. म्हणजे फक्त मागे 2 रविवार गेले असतील, तर रविवार कसा प्रत्येकाचा निवांत असतो आणि मला गावाला जावं लागलं होतं, त्याच्यामुळे मग ते मी तेवढं माझं स्किप झालं. नाही तर माझे डेली 10,000 स्टेप चालू आहे. आता आहाराचंच मी तुम्हाला सांगते थोडक्यात, आणि मग बाकी जे प्रश्न असतील किंवा अजून जे काही आहे डाएटबद्दल, वेट लॉसबद्दल, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एकंदरीत आता काय काय करते ते सांगते. तर सकाळी उठल्यानंतर मी नॉर्मल पाणी पिते, म्हणजे गरम वगैरे नाही, कोमट नाही, लिंबू पाणी नाही, मध नाही असं टाकून, किंवा कोणती वेट लॉस पावडर मी घेत नाही. तर आपण पूर्वीपासून जसं जगत आलेलो आहे, म्हणजे जे काही खात पित आलो आहे ना, तेच आपल्याला खाऊन वेट लॉस करायचं आहे. अचानकपणे आपण नवीन काहीतरी सुरू करणार आणि ते 8-15 दिवस पाळणार, तर ते आपल्याकडून काही व्यवस्थित होणार नाही. म्हणजे कधी ना कधी आपण ती सवय सोडून देणार, हे नक्की आहे. तर मग जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी गरम पाणी पण पिल, मला काही अडचण नाही, कारण मी बरेच दिवस ते पिलेली पण आहे. असं मध वगैरे नाही बरं का, लिंबू पण नाही, लिंबू पाणी पण नाही, पण कोमट पाणी किंवा थोडंसं आपल्याला सोसेल इतकं तेवढं गरम पाणी करून मी पिलेली. पण आता सध्या मला नको वाटतं, तर मी काय करते, आपलं जे आरोचं पाणी असतं ना, तर मग 1 ग्लास भरून पाणी घेते, साधं पाणी आपलं, ते पिऊन घेते. वाटलं तर कधी कधी 2 ग्लास पण पिते. 1 ग्लास पिल्यानेच काय होतं, मला लगेच प्रेशर येतं की मी टॉयलेटला जाऊ शकते. मग मी गेल्यावर आपलं फ्रेश होऊन येते. फ्रेश होऊन आले का लगेच मी वजन करून घेते. मग दररोजचं जे वजन आहे ना ते मी म्हणजे एक नोटबुक केलेली आहे, त्याच्यामध्ये मी लिहून ठेवते. आणि माझं टार्गेट किती आहे, मला किती कमी करायचं आहे, ते पण मी तिथे लिहून ठेवलेलं आहे. तर तुम्ही पण असं करू शकता. मग मी ना वजन लिहिलं की त्याच्यानंतर म्हणजे अगोदरच माझं आंघोळीचं पाणी वगैरे लावलेलं असतं, ते पण गरम होत आलेलं असतं. तर मग मी लगेच ब्रश करून घेते. ब्रश झाल्यानंतर आंघोळ करते. आंघोळ झाल्यानंतर शर्विल, त्याचे पप्पा दोघांना उठवते, आणि त्यांना दोघांना कसं आहे की सकाळी पहिल्यांदा चहा लागतो ब्रशच्या आधी. आता शर्विलला पण लहानपणापासून ती सवय लागली आहे
शर्विलसाठी अगदी थोडा चहा असतो, जास्त दूध असतं आणि त्याच्या पप्पांना सकाळी थोडा का होईना म्हणजे 2-3 घोट का होईना चहा सकाळी लागतो आणि नंतर मग त्यांचं पुढचं काम सुरू होतं. आता प्रत्येकाची एक वेगवेगळी सवय असते आणि मग त्यांना पण गरम पाणी द्यायचं आणि मी आमच्या तिघांचा चहा करून घ्यायचा. तर मी काही दिवस कोरा चहा घेत होते, काही दिवस कोरी कॉफी घेत होते. आता मी दुधाचा चहा घेते, म्हणजे दूध पाणी असा आपला जो नॉर्मल चहा आपण करतो तो, पण कोणता, बिना साखरेचा. आणि कोरा चहा, कोरी कॉफी पण मी पिलेली आहे, तर ती सुद्धा बिना साखरेची. तर जो काही चहा आपण घेऊ ना, कोरा घ्या, दुधाचा घ्या, फक्त दुधाचा घ्या, काही हरकत नाही, पण तो बिना साखरेचा घ्या. पहिल्यांदा आपल्याला साखर कमी करायची आहे, कमी म्हणजे बंदच करायची आहे. आपण वरून कोणत्याही पदार्थांमध्ये साखर घ्यायची नाही. म्हणजे आपण शिरा बनवतो, आपण भाज्यांमध्ये, चटण्यांमध्ये साखर बऱ्याच ठिकाणी वापरतो, तर ते वापरणंच आपल्याला पहिल्यांदा बंद करायचंय. मिठाई किंवा मैद्याचं जे काही असेल आपल्या घरामधून ते काढून टाकायचंय. तर आता मी तुम्हाला सांगते, बिना साखरेचा मी दुधाचा किंवा बिना दुधाचा चहा घेते. त्याच्यानंतर यांच्या दोघांच्या आंघोळी वगैरे आटोपल्यानंतर शर्विलला मला सकाळी शाळेत पाठवायचं असतं, त्यानुसार मग 8:30-9च्या दरम्यान आमचा नाश्ता होतो. तर नाश्त्यामध्ये मी ज्या गोष्टींमध्ये प्रोटीन असतं ना, असाच नाश्ता घेण्याचा प्रयत्न करते. पहिल्यांदा आमच्याकडे पराठे असायचे, पोहे असायचे, त्याच्याबरोबर उपमा असायचा. पण मग याच्यामध्ये काय असतं, कार्ब्स असत्या. आणि आपण प्रोटीन जर घ्यायचं असेल तर मग आपण पोहे करताना त्याच्यामध्ये थोडीशी परतवलेली मटकी पण टाकू शकतो, किंवा पोह्यांसाठी आपण जो कांदा परततो, मिरची, कांदा, शेंगदाणे वगैरे ते परतत असतो ना फोडणीमध्ये, तर त्यावेळेसच आपण मोड आलेली मटकी, मोड आलेले मूग असं काहीतरी टाका. म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाणे तर असतातच, पण प्रोटीन म्हणून आपण अजून त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी जर टाकली आणि तसे पोहे बनवले तर ते खाऊ शकतो. किंवा मग पनीरचे तुकडे आपण करून टाकू शकतो. आपण उपमा बनवला तर त्याच्यामध्ये सुद्धा असं काहीतरी मटकी म्हणा, किंवा भिजवलेली हरभऱ्याची डाळ म्हणा, किंवा शेंगदाणे जास्त म्हणा, असं काही का होईना आपण त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रोटीन ॲड केलं पाहिजे. आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये आपला जो मूग डाळीचा चिला किंवा मूग डाळीचं धिरडं, थालीपीठ कोणी कोणी म्हणतं त्याला, तर तेही आपण घेऊ शकतो. त्याच्याबरोबर आपण पुदिन्याची चटणी खा, किंवा दही खा, किंवा खोबऱ्याची चटणी आपण जी बनवतो ना इडली डोशांबरोबर, तर ती सुद्धा घेऊ शकतो. फक्त त्याच्यावर जो आपण तडका देतो ना, तर तो अगदी कमी तेलामध्ये द्यायचा. आणि हे जे नाश्त्याचे पदार्थ आपण तयार करतो ते अगदी कमी तेलात आपण बनवण्याचा प्रयत्न करायचा. फक्त फोडणीपुरतं, म्हणजे अगदी नाही का, आता समजा जिरे, मोहरी, शेंगदाणे, तर हे तळलं गेलं पाहिजे एवढं आपण तेल टाकायचं. तुम्ही 4 चमचे तेल वापरत असाल तिथे 2च वापरा किंवा 1च वापरा. अशा पद्धतीने म्हणजे आपण अंडी वगैरे खात असू तर मग अंडी आपल्याला प्रोटीनचा सोर्स म्हणून नाश्त्यात घेता येईल. उकडलेली खा किंवा आमलेट बनवून खा. आमलेट केलं तर मग कमी तेलाचा, अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर माझं दुपारचं जेवण असतं 1:30च्या दरम्यान. तर मग मी 1च पोळी खाते, ती पण कमी तेल लावलेली, किंवा मग तेलच लावत नाही अशी माझ्यासाठी मी एक छोटीशी पोळी बनवते. फुलका किंवा पोळी असं बनवते. आणि एकदम कमी तेलातली भाजी, म्हणजे आता समजा मला काही भाजी बनवायची आहे तर त्याच्यामध्ये मी ना अगदी 1च चमचा भर, आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तेवढा, किंवा त्याच्याही पेक्षा लहान चमचा असतो, तर तेवढा चमचा भरून आमच्या तिघांच्या भाजीसाठी मी तेवढं तेल टाकते. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, तेवढ्याला फक्त तडका बसला पाहिजे. त्याच्यानंतर भाजी टाकायची. मग अशा भाज्यांचं काय होतं माहिती का, चवीला चांगल्या होतात, फक्त तरी वगैरे येत नाही. कोरड्या म्हणजे सुक्या भाज्यांमध्ये आपल्याला काही ते तेल समजून येत नाही, पण पातळ भाज्यांमध्ये नक्की समजून येईल की भाजीत काहीतरी एक वेगळेपणा दिसतोय, किंवा काहींना ती भाजी पटणार पण नाही. पण मग आता आम्ही दोघं, आणि बाळ तर म्हणजे शर्विल अजून बराच लहान आहे, त्याच्यामुळे असं काही कोणी जज करायला नाहीये की तू असं काय केलं तसं काय केलं. त्याच्यामुळे त्यांना पण माहिती का, म्हणजे तेल आपल्या शरीरासाठी जेवढं चांगलं आहे तेवढं घातक आहे. म्हणजे प्रमाणात खाल्लं तर चांगलं, खूप जास्त खाल्लं तर घातक. तर मग काही अडचण नाही की तरी नाही दिसली तरी पण चालेल, पण भाजी आपली चवीला असली म्हणजे बस झालं. तर मग अशी भाजी असते. मग आपल्या ज्या घरात बनतात ना नेहमी त्या भाज्या, मग त्याच्यामध्ये आपण सॅलड जास्त खायचं, सॅलडचं प्रमाण जास्त ठेवायचं. गाजर, काकडी, त्याच्याबरोबर कांदा, टोमॅटो, बीट, हे म्हणजे याच्यापैकी जे असेल ना तर आपण ते जास्त घ्यायचं. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, बाकीच्या गोष्टी कमी खाव्या लागतात. आता भाजी आपण जास्त खाल्ली तर काही अडचण नाही, पण पोळी आहे ना तर ती कमी खायची. तर मी 1च पोळी खाते, आणि त्याच्याबरोबर मग मी भात खात नाही. तर 1 पोळी आणि त्याच्यामध्ये भाजी. तर अशी मला जेवढी भाजी त्या एका पोळीवर खाता येईल ना तेवढी मी खाते. जर पोळी खाऊ नये, भाजी उरली तर मी चमच्याने वगैरे ती खाऊन घेते, मला असं काही वाटत नाही.
दही घेते मी त्याच्याबरोबर. आणि समजा आपण जी भाजी बनवलेली तिच्यामध्ये जर प्रोटीनचा सोर्स नसेल तर मग मी साईडला काहीतरी घेतेच. म्हणजे बघा आता शक्यतो आपण भाज्याच अशा बनवायच्या की ज्याच्यामध्ये प्रोटीन सोर्स आहे आणि मग आपल्याला एक वेगळं प्रोटीनचं काही घ्यावं लागणार नाही. मग हरभरा, जसे की छोले, मटकी, डाळ असं काहीतरी आपण बनवायचं आणि मग ते आपण प्रोटीनचा सोर्स म्हणून खायचं. किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर भाजी, डाळ, पोळी, सलाड असं आपण खायचं. दही आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण लवकर आपलं जेवण करून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही. जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं. तर आत्ताच मगाशी माझं जेवण झालं. त्याच्यानंतर मी एक व्हिडिओचं काम केलं आणि तोपर्यंत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला असेल. तर मग म्हटलं आता आपल्याला व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. तर मी पहिले पाणी पिली, मग व्हिडिओच्या समोर इकडे येऊन बसली. आता व्हिडिओ झाला की माझी 10,000 पावलं चालायला सुरुवात होईल. तर मग मी घरातल्या घरात मला जवळपास कधी कधी 105, 110 किंवा मध्ये मला एखाद्या वेळेस थोडा स्टॉप घ्यावा लागला तर मग 120 मिनिटं मला अशी 10,000 पावलं चालायला लागतात. तर मी एकदमच 10,000 पावलं चालून घेते. तुम्हाला जर नसेल शक्य तर मग तुम्ही एकदम न चालता दिवसभरात तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा करून तुम्ही ती 10,000 पावलं चालून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 पर्यंत किंवा 7:30 किंवा 8च्या आधीपर्यंत माझं डिनर मी करून घेते. बरेच दिवस मला शक्य झालं की मी 6:30, 7 पर्यंत डिनर करत होते. पण आता मध्यंतरी अजून थोडीशी बिझी झाल्यामुळे किंवा मिस्टरांना यायला थोडासा वेळ होतो. तसं त्यांचं काही म्हणणं नाही आहे की तू डाएट करते, तुला वेट लॉसच करायचं आहे, तर तू माझ्या आधी पण जेवली तर काही हरकत नाही. पण बऱ्याच घरांमध्ये असं नाही चालत किंवा जास्त मोठी फॅमिली असते. तर मग शक्यतो जे आपण खूप 9 नंतर किंवा 9:30, 10 वाजवतो ना, तर त्याच्याऐवजी आपण 8च्या आत किंवा 7:30 पर्यंत तरी रात्रीचं जेवण घ्यायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रोटीनचा सोर्स ठेवायचा. आणि आपण जेव्हा डाळ भात वगैरे बनवतो ना, तर फोडणीची डाळ करण्याऐवजी आपण जी शिजवलेली डाळ असते ना तिच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आणि डाळ शिजवताना आपण तशी हळद टाकतो, किंचितचं तेल टाकतो, जिरे टाकतो, तर खूप छान चव येते. तर ती डाळ जरी आपण एक बाउल भरून घेतली ना तरी सुद्धा चालेल. म्हणजे एवढाच आपला डिनर आपण ठेवायचा. थोडंसं सॅलड आणि शिजवलेली डाळ किंवा उकडलेली अंडी आणि सलाड किंवा आमलेट सलाड असं काहीतरी आपण ठेवायचं. म्हणजे हलकं फुलकं जेवण हे रात्रीचं आपलं असायला पाहिजे. तर माझं सध्या असंच रुटीन चालू आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे 21 जून 2026 ते आज तारीख आहे. आज किती तारीख आहे? माझ्या मते 14 जुलै, राईट. म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये माझं 68.30 एवढं वजन आलेलं आहे. म्हणजे आता कधी कधी कसं होतं की आपलं वजन जे आहे ना तर ते खालीवर होत असतं. म्हणजे 1-2 किलो जास्त किंवा 1-2 किलो कमी पण होऊ शकतं. काही ग्रॅमने वाढलेलं दिसू शकतं. पण त्याच्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही किंवा आपलं काही चुकलंय असं समजायचं नाही. आपण जर स्ट्रिक्टली सगळं काही पाळतोय, म्हणजे व्यवस्थित जेवण करतोय, साखरेचं काही घेत नाहीये, मैदा खात नाही, जास्त तेल घेत नाही, 10,000 पावलं चालतोय किंवा काहींना व्यायाम पण करणं शक्य होत असेल जास्त वेळ मिळाला तर हे सगळं आपण पाळतोय, तरी पण वजन थोडंफार जास्त दिसत असेल तर घाबरायचं नाही. सुरुवातीला काय होतं, आपल्या अंगावर जी काही सूज आलेली असते ना तर ती सूजच कमी व्हायला वेळ लागतो किंवा जे जास्तीचं पाणी म्हणजे ज्याला आपण वॉटर रिटेन्शन म्हणतो ना तर ते कमी व्हायला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर खरी आपली चरबी जळायला सुरुवात होते. तर कदाचित माझं हे वॉटर रिटेन्शन असू शकतं. त्याच्यामुळेच मला डबल चीन दिसायची. आता बऱ्यापैकी कमी झाली आणि थोडासा चेहरा पण असा पफी दिसायचा तर तो पण कमी झाला. तर कधी कधी माझं पण 69 दाखवतं किंवा त्याच्याहूनही जास्त दाखवतात. पण मी काही घाबरत नाही. 1-2 दिवसांनी परत आपलं वजन कमी झालेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि वजन शक्यतो कधी करायचं, शक्यतो म्हणजे हीच एक आदर्श वेळ मानली जाते की आपण जेव्हा सकाळी टॉयलेटला वगैरे जाऊन येतो ना त्याच्यानंतर आपलं वजन करायचं. त्याच्यानंतर दिवसभरात जर तुम्ही वजन केलं तर ते तुम्हाला सकाळी केलेल्या वजनापेक्षा थोडंसं जास्तच दिसेल. कारण आपण खातो पितो म्हणजे पाणी पितो, परत आपण जेवण केलेलं असतं, नाश्ता केलेला असतो, तर मग ते वजन आपलं पुन्हा 1-2 किलोने जास्त दिसू शकतं. पण तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित सुरुवात केली तर काय होईल की दररोजचा जो वजनाचा काटा आहे ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा बदल दिसेल. म्हणजे नेहमीपेक्षा वजन तुम्हाला काही ग्रॅमने कमी झालेलं नक्की दिसून येईल. आणि कधी जरी थोडंसं वाढलेलं दिसेल पण मग तुम्ही जे दररोजचं रुटीन फॉलो करताय, अगदी हेल्दी पद्धतीने तुमचं सगळं चालू आहे, तर नक्कीच तुमचं वजन तुम्हाला कमी दिसू शकेल. हा माझा आत्तापर्यंतचा म्हणजे 3 आठवड्याचा अनुभव आहे. मी पण घाबरायची, पण
मला लगेच 1-2 दिवसांनी दिसायचं की नाही आपल्यामध्ये बदल होतोय. आणि कधी कधी काय होतं माहिती का, आपलं वजन जे आहे ना तर ते काट्यावर आपल्याला दिसत नाही, पण आपले कपडे आपल्याला लूज व्हायला लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला थोडीशी ऊर्जा जास्त आलेली असं वाटतं, कंटाळा येत नाही कशाचा, आणि थोडंसं शरीर पण हलकं फुलकं वाटायला लागतं. बाकी आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण मग तुम्हाला सगळं माझं सांगायचं होतं तर ते मी सांगितलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. काही प्रश्न असतील तर तेही सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या शीतल पर्व या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.